मी डॉक्टर आनंद बेहरे. आज किंवा काल पुण्याच्या शनिवार वाड्यामध्ये पुण्याच्या राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी यांनी एक आंदोलन केलं. त्यांचं म्हणणं असं होतं की शनिवार वाड्याच्या आतमध्ये जी मजार आहे तिथे काही मुस्लिम स्त्रिया या नमाज पठण करत होत्या आणि मेधाताई तिथे गेल्या आणि त्यांचा आक्षेप होता की अशा पद्धतीने शनिवार वाड्यामध्ये कसं काय तुम्ही नमाज पठण करू शकता. सेम मला वाटतं मागच्या एक 5-6 महिन्यापूर्वी सारसबागेमध्ये रमजानच्या दिवशी मला वाटतं, मी चुकत असेल तर करेक्ट मी, त्या दिवशी सुद्धा मांसाहार किंवा समिष आहार सेवन करतात मुसलमान धर्मीय म्हणून मेधाताईंनी एक आंदोलन केलं होतं की ही जागा अपवित्र होते वगैरे वगैरे. आता मला सांगा याचं मूळ काय हो? म्हणजे त्याच्यावर विरोधकांच्या प्रतिक्रिया, मेधाताईंचं आंदोलन, याचं मूळ राजकारण आहे. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर, रादर देशाची फाळणी झाल्यानंतर ह्या देशामध्ये हिंदू, मुसलमान, बुद्ध, ख्रिस्त, ईसाई हे सर्व जे धर्मीय लोक आहेत ते सर्व धर्मियांचा हा देश आहे. आणि ह्या देशाचा मूळ ग्रंथ हा संविधान आहे. हे तर कोणालाही मान्य करावं लागेल. आता प्रश्न असा येतो की ख्रिश्चन किंवा इतर धर्मीय हे जे लोक आहेत त्यांचा डायरेक्ट हिंदूंशी असा क्रॉसिंग कधी होताना दिसत नाही, पण मुसलमान आणि हिंदू हे कायमच भेटताना दिसतात. कारण तुम्ही जर बारीक बघितलं तर ह्यांच्या आहार विहार, आचार, वागण्याच्या पद्धती, इव्हन कपडे घालणे, या सगळ्या गोष्टींमध्ये खूप विरोधाभास आहे. आणि विरोधाभास असल्यामुळे बहुसंख्य हिंदू सामान्य लोकांमध्ये सुद्धा एक मुसलमानांच्या बाबतीत असुरक्षितता म्हणा किंवा त्यांच्याबद्दलचं एक भय नाही म्हणू शकत आपण, पण तिरस्कार हा आहेच आहे. आता त्याची अनेक कारणं आहेत की मी सांगितलं तसं तो विरोधाभास हीच त्याची कारणं आहेत. आणि ह्या देशावर जे मुस्लिमांनी राज्य केलं अनेक वर्ष, हिंदूंची मंदिरं तोडल्या गेली किंवा धर्मांतर किंवा बलात्कारांसारख्या अत्यंत घृण अशा ज्या घटना घडल्या, त्याच्यामुळे एक हिंदूंच्या मनामध्ये मुसलमानांबद्दल एक तिरस्काराची भावना आहे आणि त्याच्यामध्ये 90% त्याच्यामध्ये तथ्यांश आहे. पण मला सांगा, या संविधानात ज्या वेळेला आपण राहतोय त्यावेळेला मधला मार्ग काढून जर आपण राहिलो तरच गुण्यागोविंदाने आपण ह्या देशात राहू शकतो. म्हणून मी परवाच्या एका व्हिडिओत सांगितलं होतं की ही जी मुसलमानांची भीती आहे जी दाखवली जाते आणि ती खरी आहे काही अंशी, म्हणजे मी चुकीची म्हणत नाही, नक्कीच खरी आहे. पण आता ती भीती जर पूर्ण संपून टाकायची असेल तर काय पर्याय हो ह्याच्यावर? माझ्या दृष्टीने याच्यावर पर्याय एकच आहे, जो भाजपाला सापडला होता पण राजकारणापायी भाजप काही ते करताना दिसत नाही. याचं उत्तर आहे समान नागरिक कायदा, कॉमन सिव्हिल कोड. आता मला सांगा, 4 गोष्टीवरनं भीती दाखवली जाते. एक वरवर पाहता म्हणजे ग्रॉसली जर आपण विचार केला, काय आहे की प्रत्येक धर्माचे लॉ पर्सनल लॉ बोर्ड्स आहेत. तसा मुसलमान पर्सनल लॉ बोर्ड आहे आणि मुसलमान पर्सनल लॉ बोर्ड जो आहे त्याचा बेस शरिया आहे आणि तो 1937ला इंग्रजांनी तयार केला. मुस्लिम पर्सनल लॉ त्याचं बोर्ड. त्यानुसार मी परवा जसं बोललो तसं मुस्लिम स्त्रियांना वारसा हक्कात समान वाटा नाही, अपत्यहीन मुस्लिम पालकांना दत्तक मूल घेता येत नाही, स्त्रियांना घटस्फोटाचा अधिकार नाही एकेरी त्यांना जर घ्यायचा असेल तर, आणि यानुसार पुरुषांना 4 विवाहाची मुभा आहे. प्रत्येक वेळेला भीती दाखवली जाते की ह्या देशाची संख्या वाढते, मुसलमानांची संख्या वाढते, त्यांच्यात लग्नांना परवानगी जास्त आहे, एका कुटुंबात 10 मुलं असतात. आता मला सांगा, ह्या म्हणजे भीती काय आहे की हिंदूंपेक्षा मुसलमानांची संख्या वाढेल, हीच भीती आहे ना. मी घालवायची असेल तर मी सांगितलं तसं या 4 गोष्टींवर कॉमन सिव्हिल कोड आणा
त्याच्यामध्ये वैयक्तिक कायद्यात कुठलाही इंटरफेअर केला जाणार नाही, कारण राज्यघटनेच्या कलम 25 नुसार देशातील प्रत्येक नागरिकाला वैयक्तिक धर्मपालनाचा हक्क दिलाय, तो समान नागरिक कायद्यानुसार अबाधित राहणार आहे. आणि भारतातील सर्व फौजदारी आणि बहुतांश नागरिक कायदे देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी समान असतात. प्रत्येक जात धर्मातील व्यक्तींसाठी कायदा समान आहे. केवळ विवाह, वारसा हक्क, दत्तक विधान, घटस्फोट या घटकांसाठी धर्मानुसार व्यक्तिगत कायदे केलेले आहेत. तर हे जे मुसलमानांच्या बाबतीत मुस्लिम पर्सनल लॉचे 4 घटक आहेत, जर समान नागरिक कायदा केला तर देशातल्या प्रत्येक नागरिकाला, मग हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध, ईसाई कुणी असू द्या, त्याला तो कायदा समान असेल. संख्यावाढीचा प्रश्न येणार नाही, मुस्लिमांची भीती दाखवायचा प्रश्नच येणार नाही. आणि काय होतंय माहिती आहे का, सिंगल आउट केल्यामुळे मुसलमानांना त्यांच्यामध्ये सुद्धा एक असुरक्षिततेची भावना तयार झालेली आहे. आणि मग माझं असं मत आहे की त्यापायी ते सुद्धा एक व्हायला बघतायत. मग कुठेतरी ते पण आमचं अस्तित्व आहे, आपलं अस्तित्व दाखवायला बघतात आणि मग त्यातनं वेगळे अर्थ घेतले जातात. तर ह्या देशामध्ये, संविधानाच्या या देशामध्ये जर गुण्यागोविंदाने आपल्याला राहायचं असेल तर एक बेसिक स्ट्रक्चर तयार करून कॉमन सिव्हिल कोड सारखं सगळ्यांना एकच कायदा अशा पद्धतीने ज्या वेळेला सगळ्यांना वाटेल त्यावेळेला एकमेकांची भीती दाखवली जाणार नाही. आणि हे जे नालायक राजकारणी आहेत ना, जे यांचा धंदा आहे हे सगळं जातीयवाद करणं, धर्माचं अवडंबर तयार करणं आणि स्वतःच्या पोळ्या भाजणं. आणि ते पोळ्या का भाजतात? कारण आपण पोळ्या भाजू देतो ना. नागरिकांनी, मी मागेही सांगितलं, परत सांगतो, नागरिकांनी डोळे उघडे ठेवून सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा. आणि अल्टिमेटली आपण आता 1947च्या नंतरच्या स्वतंत्र भारतात राहत आहोत. आणि भीती दाखवायची की 4 अपत्य 10 अपत्य. मुसलमानांमध्ये सुद्धा काही लोकांना वाटत असेल ना की आज मुलं वाढवायची कशी, फिया भरायच्या कशा, घरं नाहीत, त्यांना असं वाटतं का की असं गरिबीत राहावं? त्याच्यामुळं या गोष्टी हळूहळू होत जातील, पण त्यांच्यामध्ये असुरक्षितता नक्की आहे. ऑन द कॉन्ट्री, मुसलमान एलिमेंट सुद्धा कट्टरतावादाकडे का चाललेत याचा विचार मुसलमानांनी पण केला पाहिजे. नुसताच आमचा ह्या देशावर अधिकार आहे असं नाही चालत. या देशाची राहताना कर्तव्य सुद्धा तुम्हाला पार पाडावे लागतील. हा देश आपला आहे हे सुद्धा समोरच्यांना वाटलं पाहिजे ना, की तुम्ही समजता हा देश आपला आहे. ती वागणूक सुद्धा त्यांची नाहीये, बरेच बाबतीत असं दिसतं. तर ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींवर काम होणं गरजेचं आहे. तरच ह्या मेधा कुलकर्णी, उदाहरण मी देतो, मेधा कुलकर्णी काही मी त्यांच्या विरोधात नाही, पण असे काहीतरी तात्कालिक मुद्दे घेऊन काहीतरी भावना पेटवायची कामं होतात. पण दोन्ही समाजातील इंटेलेक्च्युअल लोक, जी विचार करणारे लोक आहेत, त्यांनी पुढे यावं. बरं, जाता जाता दुसरं, बाजीरावची पत्नी मस्तानी होती, ती काय मुसलमानच होती ना? मग ती का चालली? तिला पण शमशेर नावाचा मुलगा झाला त्या दोघांना. मग त्याच्या आठवणीत सुद्धा ती मजार असू शकेल ना. मग शेवटी चित्पावनांचं नातं मुसलमानशी झालंच की हो त्यावेळेला. हे नाकारता येईल का मेधाताई? त्याच्यामुळे हे सगळं राहू द्या. एक संविधानाचं राज्य म्हणून आपण सगळे एकत्र नांदू आणि चांगल्या पद्धतीने अशा तात्कालिक मुद्द्यावर यांना केराची टोपली दाखवायची, हे मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवा. त्यामुळं शनिवारवाड्यात पुरातत्व खात्याच्या जागेमध्ये नमाज पडता येईल का नाही, कायद्याने ते कायदा बघेल, पोलीस बघतील. मेधाताईंना काही त्याशी घेणं देणं नाही. आणि विरोधकातल्या सुद्धा रुपाली ढोंबरेंसारख्या जाऊन तिथं काहीतरी नमाज पडायचा, सिंबॉलिक काहीतरी करायचं, हे सुद्धा मूर्खपणा आहे हो. आणि जनता आणि चॅनलवाले म्हणजे इतके सुमार आहेत हे चॅनलचे प्रतिनिधी, त्यांचा विवेक हा घाण ठेवलेला आहे. सगळ्यांचा विवेक घाण ठेवलेला असल्यामुळं त्यांना बातमी करताच येत नाही चांगली. काहीतरी तात्कालिक उचलायचं आणि त्याच्यावर दिवसभर चरवण करायचं, गुऱ्हाळ चालवायचं. त्याच्यामुळं सर्वांना विनंती आहे की अशा तात्कालिक मुद्द्याकडं लक्ष देऊ नका. आपल्या रोजच्या गोष्टींमध्ये आपल्याला अनेक अडचणी आहेत, अनेक प्रश्न आहेत आपले स्वतःचे आणि देशापुढचे पण. त्याच्यावर लक्ष द्या आणि सर्व धर्म कसे गुण्यागोविंदाने या देशात नांदतील अशा पद्धतीने सर्वांनी एकत्रितरित्या या देशाला विकसित करण्यासाठी हातभार लावावा, ही परत एकदा विनंती करतो. परत नवीन विषय घेऊन नवीन दिवशी भेटू. धन्यवाद. जय महाराष्ट्र.